हा व्हिडिओ आहे आपल्या रविवारच्या शॉपिंगचा. तर बघा हा व्हिडिओ लाँग असल्यामुळं मला काही एडिट करायला वेळच भेटला नव्हता. कारण का माझ्या मागं पण ब्लाऊजचं वगैरे भरपूर काम असतं. त्यामुळं मला एडिट करायला वेळ भेटला नव्हता. पण ना मी तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्या दिवशी. तर बघा आम्ही रविवारी शॉपिंग करायला गेलो होतो. माझी मुलगी श्वेता आणि मी. खूप दिवस झाला आम्ही काही गेलोच नव्हतो शॉपिंग करण्यासाठी. भरपूर काही वस्तू घ्यायच्या राहिल्या होत्या. त्यामुळं मग सुट्टी होती आणि मला पण घरात लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या होत्या. तर त्यामुळं मग ती पण म्हणली चल म्हणून मग आम्ही दोघी गेलो. तर पहिल्यांदा गेलं की बघा आम्ही गेलो होतो भांड्याच्या दुकानामध्ये. तर भांड्याच्या दुकानात गेलो तर तिथं 2 ताई भेटल्या आम्हाला. त्या घेत होत्या आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती. तर छोटी आणि मोठी 2 मूर्त्या होत्या. तर त्यांचं चाललं होतं ही घ्यायची का ती घ्यायची. मग मला विचारत होत्या. तर मग मी म्हणलं की त्यांना मोठीच घ्या, छोटी नका घेऊ. कारण आपल्याला काही जास्त सारखं-सारखं घेणं होत नाहीत वस्तू. तर त्यामुळं म्हणलं मोठी आणि चांगली छान होती. मस्त घडवलेली होती ती मूर्ती एकदम फिनिशिंगमध्ये. त्यामुळं मग म्हणलं की त्यांना मोठीच घ्या. बघा त्या बराच वेळ बघत होत्या. पण मग त्यांना काही कळत नव्हतं. मग मला विचारलं की लगेच त्यांनी मूर्ती फायनल केली. हे घ्या म्हणलं की आपल्याला तसंच होतं बघा बऱ्याच वेळा स्वतःला काही कळत नाही आणि दुसऱ्यांनी सांगितलं की मग घेतो आपण. आपल्याला वाटते ठीक आहे चला. आणि मग मला पण ना दिवे घ्यायचे होते. पितळाचे दिवे तर आहेत माझ्याकडं, पण मला तांब्याचे घ्यायचे होते. तर 2 दिवे घ्यायचे होते मला. पण काही पाहिजे तसे काही भेटतच नव्हते मला दिवे. मग एक दिवा बघितला मोठा, तर तो छान वाटला, मला आवडला होता. पण त्याला काही जोडीला भेटला नाही दुसरा दिवा. त्यामुळं मग मी हे दुसरे जरा मीडियमवाले छोटे 2 म्हणलं की हे 2 घ्यावे छोटे. तर त्याच्यातला बघा कसं असतं, आवडली ती गोष्ट काहीतरी निघतोच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. तर मग ह्याच्यात पण एक दिवा नशिबाने वाकडाच निघाला होता. तर मग तो दादा म्हणला की "निघू द्या वाकडा, मी सरळ करून देतो." तर त्यांनी तो दिवा सरळ करून दिला आम्हाला, घेतला सरळ करायला. तर बघा फायनली 2 दिवे घेतले आणि मग पैसे वगैरे दिले आणि 2 दिवे घेऊन आम्ही निघालो. तर बघा दुकानाच्या बाहेर आलो आम्ही. हे दिवे ना आता बघा माझ्याकडं गौरी गणपती पण असतात. तर त्यामुळं मला गौरायासाठी पण आता गणपतीसाठी पण आरती करायला हे दिवे लागतात ना 2. त्यामुळं मग म्हणलं की आधीच घेऊन ठेवावं आता. त्यामुळं मग घेतले दिवे आणि दिवे घेऊन मग मला भाजी मार्केटला पण भाजी वगैरे घ्यायची होती. तर भाज्या हे घेतल्या आम्ही आणि मग भाज्या आणि काही फळं घ्यायची होती. तर फळं हे घेतले आणि फळं हे देऊन मग आम्ही घेऊन मग निघालो आम्ही पुढं. तर पुढं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या. श्वेताची पण शॉपिंग करायची होती. तिला पण जरा बाहेर जायचं होतं ना. मग त्यामुळं मुलींना पण कसं बऱ्याचशा गोष्टी लागतात. बाहेर जायचं म्हणलं की थोडं तयारीतच जावं लागतं. त्यामुळं मग तिला नेल पेंट, थोडंसं लिपस्टिक वगैरे तिला वेगवेगळे घ्यायचं होतं काय-काय. तर लिपस्टिकचा शेड बराच वेळ झाला शोधत होती. पण तिला काही तिच्या आवडीचा शेड भेटतच नव्हता. तर बराच वेळ बघून मग तिला फायनली एक लिपस्टिकचा शेड भेटला. आणि मला पण क्लचर घ्यायचे होते. तर मग म्हणावं असे काही नव्हते एवढे, पण कसं आपलं काम चालन एवढं मग होते. तर घेतले थोडेसे साधे सिंपलच घेतले 2-3 मी पण. आणि मग तिनं पण घेतलं तिला जे लागणार होतं. नेलपेंट वगैरे ते सगळं ब्रासलेट काय-काय घ्यायच्या होत्या वस्तू तिला. तर तिनं घेतल्या आणि मग थोडंसं भेटलं तिच्या मनासारखं. मग त्यामुळं थोडीशी खुश झाली ती. आणि मग खुश झाली तर तिथून आम्ही मग निघालो. सगळं तिथलं घेऊन झालं. तर बघा 2 कामं तर झाले होते आमचे, पण पुढं आणखीन राहिले होते 2-3 कामं. तर त्यामुळं मग आम्ही आलो. बारीक पाऊस पण चालू होता, ऊन नव्हतं, काही नव्हतं आणि गर्दी पण नव्हती रस्त्यावरती जास्त. आणि हिच्या नाकातला ना स्क्रू टाईट झाला होता. त्यामुळं मग तिला ते काढायचं होतं नाकातलं, म्हणून मग ते काढून घेतलं तिच्या खडा, नाकातली चमकी. आणि मग मला पण लक्षात आलं की माझं पण गळ्यातलं थोडंसं बऱ्याच दिवस झालं ओवलेलं होतं आणि जरा छोटं पण करावं म्हणलं. मोठंच होतं बऱ्याच दिवस झालं लाँगच. तर मग त्यामुळं मी गळ्यातलं ओवायला दिलं होतं त्या मावशींकडं. आणि मग गळ्यातलं ओवायला देऊन मग दुसरीकडं काही बसायला जागा नव्हती. त्यामुळं मग बसले थोडंसं. ओळखीच्याच होत्या त्या. आम्ही नेहमी त्यांच्याकडं जात असतो. तर मग चाललं होतं गप्पा, विचारत होत्या त्या किती मनीत, काय कसं ओवायचं काय. मग त्यांना सांगितलं कसं ओवायचं काय ते. आणि मग थोडा वेळ बसले, वेळ लागला जरा तिथं. तर मग थोडा वेळ बसून मग घेतलं त्यांच्याकडून गळ्यातलं ओवून. तर गळ्यातलं ओवून घेऊन पुढं पण भरपूर कामं राहिली होते बघा आणखीन आमचे. कपड्याच्या दुकानात जायचं होतं. तर मग छान ओवलं होतं त्यांनी. तर मला घालून दिलं आणि किती लाँग पाहिजे काय ते विचारत होत्या. मग म्हणल्या की आरशात जाऊन बघा आतमध्ये तुम्हाला कसं पाहिजे. तर मग मी बघितलं आतमध्ये जाऊन, तर होतं छान मापात ओवलं होतं त्यांनी. तर मग झालं इथलं पण हे काम झालं. आणि हे कानातले वगैरे उगाच असंच टाईमपासमध्ये बघत होते मी. आपण घ्यायचं असो किंवा नसो, पण बघायचं वेडच असतं बायकांना आपल्याला. मग बघितलं ते आणि ठेवलं.
आणि मग माझ्या ह्या कानातलं ना माझ्या एक मध्ये ऑपरेशन झाले तर त्याच्या वेळेस ना आजारी होते, त्यामुळं मग ते कानातलं डॉक्टरांनी कट करून काढलं होतं हॉस्पिटलमध्ये. तर ते कान बुजल्यासारखे झाले होते, म्हणून मग मुलगी म्हणली की मम्मी आलात तर टोचून घे. तर मग ते टोचत होते त्या मावशी, पण मला एवढा त्रास होत होता ना, दुखत होतं एकदम. पण मग टोचलं मग तसंच एक कान झाला टोचून. पण बघा कान एकदम किती लाल झाले होते दोन्ही पण कान, आणि ते काही लवकर टोचतच नव्हता कान, पण खूप त्रास होत होता. दोन्ही कान एकदम लाल झाले होते. आणि मग फायनली झालं, टोचून झालं, पण ते एकदम बसवतानीच ते पाठीमागचा स्क्रू खूप दुखत होतं. बघा कान किती लाल झालेला आहे एकदम. आणि मग ते झाल्यानंतर मग आम्ही गेलो पुढं कपड्याच्या दुकानामध्ये. तर कपड्याच्या दुकानात आलो तर मग तिला आरसा दिसला तर मग मुलींचं कसं असतं, चल मम्मी सेल्फी घेऊ. तर मग आम्ही सेल्फी घेतली तिथं, आणि मग पुढं गेलो दुकानामध्ये. तर दुकानात गेल्यानंतर आम्हाला इथं साड्या बघायच्या होत्या, आणि मुलगी थोडासा शूट करत होती, थोडासा व्हिडिओ घेत होती. तर मग दुकानात काही अलाउड नाही, दुकानात म्हणत होते की नाही तुम्ही नका घेऊ, व्हिडिओ घेऊ नका. तर मग थोडासा घेतला व्हिडिओ तिने. आणि मग आम्ही काटापदरच्या साड्या आधी बघितल्या, पण काही एवढ्या खास नाही वाटल्या. मग पार्टीवेअर साडी आवडली आम्हाला, बघा किती सुंदर साडी. तर मग ब्लाऊजला पूर्ण वर्क केलेलं आहे, आणि रेडीमेड शिवलेलाच ब्लाऊज आलेला आहे त्याच्यावर, आणि कलर पण एकदम सुंदर आहे, शेवाळी कलर. तर मग आवडला मला हा, तर मग फायनल केला आणि घेतली मग आम्ही साडी. आणि साडी घेऊन ना भावाच्या मुलीला ड्रेस घ्यायला जायचं होतं. तर बघा तिला पाहिजे होता पिंक कलर, आणि इथं काही पिंक कलर भेटतच नव्हता. बराच वेळ बघितलं पण पिंक कलर मग उशिराने भेटला पिंक कलर. आणि साडी पण छान भेटली, आणि ड्रेस पण चांगला भेटला. म्हणून मग बिल करायला गेलो काउंटरवरती, आणि चेक करून घेतलं व्यवस्थित आलेत का नाही आपले बॅग आहे. तर मग चेक करून घेऊन नंतर बिल केलं, आणि बिल करून मग आता लगभग आमची शॉपिंग झालीच होती. खूप दमल्यासारखं झालं होतं, कंटाळा आला होता, कारण 2-3 तासाच्या वर आमचा टाईम गेला होता. तर मग सगळं घेऊन झालं होतं, जे पाहिजे होतं वस्तू, ज्या घ्यायच्या होत्या, काय कामं राहिलेले होते पेंडिंग बरेचसे, ते सगळे कामं झाले. आणि फायनली आपण बाहेर गेलो आणि काही खाल्लं नाही असं होणार आहे का. ते पण पाणीपुरी, तर मग तिला पण पाणीपुरी आणि मला पण आवडते. तर मग आम्ही हा दादा नेहमी इथंच खात असतो, छान बनवून देतो. तर मग तिथं मस्त अशी पाणीपुरी खाल्ली. पाऊस पण चालू होता बाहेर, त्यामुळं मग एकदम छान पाणीपुरी हे खाल्ली. आणि मग असा गेला दिवस, खूप छान एन्जॉय झाला, आणि टाईमपास भरपूर केला दोघींनी सोबत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.